राजमुद्रा करिअर इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण बघणार आहोत एक मिश्रणावरचा प्रश्न आणि तो बेसिक पद्धतीने आपण बघणार आहोत। तुपामध्ये शुद्ध तुपाचे प्रमाण आहे 60% आणि वनस्पती तुपाचे प्रमाण आहे 40%। बघा, हे तुपाची पूर्ण एकत्रित मात्रा आपण लक्षात घेतली x, बरोबर आहे। याच्यामध्ये या ठिकाणी आपण घेऊ शुद्ध तूप, त्याचं प्रमाण लक्षात घेऊ, ते किती आहे 60% आणि इथं आहे वनस्पती तूप, बरोबर आहे, वनस्पती तूप आणि हे आहे 40%। मग आता x चे 60%, या ठिकाणी या x चे किती टक्के घ्यायचे 60%। मग याचा अर्थ काय होतो 60 भागिले 100 गुणिले x, हा 0 0 कटला म्हणजे 0.6 हे 10 आहे इथं म्हणजे 0.6x। तसंच इथं पण आहे 40 छेद किती 100 हे कोणाचे x चे, या वरच्या x चे, हा 0 0 कटला म्हणजे या ठिकाणी 0.4x, बरोबर आहे। आता यांनी काय केलं, त्याच्यामध्ये 10 kg शुद्ध तूप आपण काय केलं मिळवलं। बरं, कशात मिळवलं, शुद्ध तूप मिळवलं, बरोबर आहे। म्हणजे या शुद्ध तुपामध्ये आपली 10 kg ची मात्रा काय झाली